सहकारी संस्था उभी राहिली आणि त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या स्वराज्याचे संस्थापक होते राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जोडाव. त्या स्वराज्य नावाच्या संस्थेत होते त्या शेतकऱ्यांना बिया खत जोडी मिळू लागली. बघता शेतकरी शेतात जाऊ लागला. त्यासाठी शेतात झगडू लागला. पण एका आजच लोडू लागला. आजूबाजूच्या रानगव्याची भली मोठ्या जनावरं उभ्या पिकात सुटत मांडू लागली. सगळं पीक नाश व्हायला लागलं. हे पाहून शेतकरी हवालदिल झाला. वळत मासाहेबांकडे गेला. मासा पेरणी झाली. काय मोत्यासारखी कणसं शेतात झगडू लागली. पण आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातील भली मोठ्या जनावरं उभ्या पिकात हातछाप करत सगळं पीक नाशित आहे. काहीतरी करा मासा, काहीतरी करा. मासाहेबांना कोणी चुकलं जर पिकं चुकली तरी शेतकरी चुकले. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण डोक्यातून एक विलक्षण युक्ती बाहेर आली आणि त्यांनी गावोगावी दौंडी दिली. जो कोणी या जनावरांची शिकार करेल त्याला सब ठेवण्याचं कडं दिलं जाईल. हे पाहून गावातील धरणीबाज वनवासवर बाहेर पडू लागले. रातोरात बहाण्या करू लागले. जसं जनावर दिसत तसं चपळाईने त्याच्या अंगावर झेप मारायला लागली. मुसक्या आवडायला लागली. शेपट्या तोडायला लागली. मासाहेबांकडे आणून दाखवायला लागली आणि सोन्याचं कडं मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक म्हणजे जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वराज्यासाठी आवश्यक चिकटबाज पाण्याची मागे गोळा झाला. एके दिवशी इंद्रधनुष्याचा प्रहर होता. लालमहल शांत आणि निद्रस्त होता. अशा वातावरणात 5-6 जणांचा कालवा ऐकला. तसा पारेकरी धावत पुढे गेला. तसं 4-5 पोरं. एका पोराच्या अंगावर भलं मोठं रानगव्याचं थोडं. पारेकऱ्यांना विचारलं, काय तसं ते पोर म्हणाले, अहो मासाबाईंनी दौडी दिली होती ना गं. जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही बघा जनावर घेऊनच आले. पारेकरी म्हणाला, अरे रात्र झाली, मासा झोपल्या जातं उद्या येईल. नाही मासा बसने भेटले बिकत जाणार नाही. अरे रात्र झाल्या मासा झोपल्या जातं उद्या येईल. नाही मासा बसने भेटले बिकत जाणार नाही. अरे येडा का खोळ लागा. अरे येडा का खोळ लागा. रात्रीच्या 1:30 वाजल्यात मासा झोपल्या जातं उद्या येईल. नाही मासा बसने भेटले बिकत जाणार नाही. हा कालवा ऐकून मासाहेब जातीने येतात. काय गडबडी. तसं ते पोर म्हणाले. तानाजी माणूस आला. तसं ते पोर म्हणाले, अहो मासाहेब तुम्ही दौंडी दिली होती ना गं. जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ही बघा जनावर घेऊनच आले. मासाहेबांनी एखाद्या मुलाकडे पाहिलं आणि एखाद्या जनावर. मासाहेब म्हणाले, अरे आम्ही दौंडीत असं पण सांगितलेलं जनावरांची काही गरज नाही. नुसतं शेपटी आणली असती तरी चाललं असतं. तसं त्या पोरानं मान खाली घातली. मासाहेब ध्यानातच नाही राहिले. आणि काय रे उद्या आला असता तर आम्ही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं. हे कुठं पोराच्या 2 डोळ्यातून धारा येऊ लागल्या. त्या पोर रडायला लागलं.